धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती प्रशासन आज सज्ज झालेलं आहे। कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आणि आता आपल्या सोबत प्रांताधिकारी राहुल जाधव सर आहेत। सर, काय सांगाल, नेमकी कशी तयारी करण्यात आली आहे, किती मतदान केंद्र आणि काय नेमकी तयारी प्रशासनाने केली आहे? 06 धुळे ग्रामीण मतदारसंघ आहे, याच्यामध्ये एकूण 375 मतदान केंद्र आहेत। हे 375 मतदान केंद्र आम्ही 33 वेगवेगळ्या झोनमध्ये डिवाइड केलेले आहेत आणि अशा आमचे 33 झोनल ऑफिसर आता सध्या टेबलवर कार्यरत आहेत। या 375 मतदान केंद्रासाठी एकूण 1700 कर्मचारी आम्ही अपॉइंट केले, पैकी 1500 ॲक्च्युअल फील्डवर जाणार आहेत आणि 200 कर्मचारी आमच्याकडे रिझर्व्ह आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी तो अपॉइंट केलेला आहे। आज आमचं साहित्याचं डिस्पॅच आहे आणि आमची पूर्ण डिस्पॅचची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अपेक्षा आहे की साधारणतः 12 ते 12:30 पर्यंत आम्ही आज सर्व आमचे कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचतील। बरं, साधारणतः किती वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप होईल आणि उद्याची नेमकी कशी तयारी पूर्ण लोकसभा मतदारसंघात करण्यात आली? साधारण आम्ही 9चा वेळ दिलेली आहे कर्मचाऱ्यांनी येण्यासाठी आणि साधारणतः 3 ते 3.5 तासात म्हणजे 12-12:30 पर्यंत कर्मचारी इथून साहित्य ताब्यात घेतील आणि जेवण करून आपापल्या मतदान केंद्रावर जातील। बरं, नक्कीच आपण बघितलं की कर्मचारी जे आहेत आता या ठिकाणी पोहोचतील आणि 12-12:30 पर्यंत साहित्याचं वाटप होईल आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्याला जी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे आणि उद्याला सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि 1704 मतदान केंद्रांवरती ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।